श्री स्वामी समर्थ मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, श्रावणी सोमवार निमित्त आपण आज शिवामुठीची कथा ऐकणार आहोत. तो लगेचच आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहायला गुरांचं भेड दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. ही राणी गेली. नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, बाई बाई कुठं जाता? महादेवांच्या देवळी जातो, शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते. मग त्यांनी हिला विचारलं, तू कोणाची कोण? मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते. त्यांचेबरोबर देवळात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, काय ग बायांनो, वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावं, 2 बेलांची पानं घ्यावी, मनोभाव पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडात शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावया भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तांदूळ वाहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टमाष्ट खाऊ नये, दिवसा निजू नये. उपास नाही निभावला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीकरिता घेत जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभाव पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावा ननंदांनी उष्टमाष्ट पान दिलं, ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, काटे कुठे आहेत, साप वाघ आहेत, तिथं माझा देव आहे. पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. ह्यांना काटे कुठे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले. हांड्या गलासह लागली. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा, ननंदा जावा भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर्रे देवा, असं म्हणून शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला. तो तिथं एक लहान देऊळ आहे. तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे. जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं,
हे असं कसं झालं? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.